आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे शनिवार. मुलं तर आठवड्याभर भाजी खाऊन कंटाळतात, तर आज बनवणार आहे मस्त अशी पावभाजी. तर चला तुम्हाला भाजीमध्ये साहित्य दाखवते. गाजर आहे, कोबी आहे, बटाटासुद्धा आहे आणि इकडे वाटाणासुद्धा आहे, फ्लावर आहे आणि थोडा बटाटासुद्धा त्यामध्ये धुवून घेतलेला आहे. आणि हा उकडून घेणार आहे. छान बघू शकता भाजी छान अशी उकडून घेतलेली आहे. आणि आता मी थंड करायसाठी ठेवलेले आहे बाजूला. थंड झाल्यानंतर मिक्सरला मी छान असं बारीक करून घेणार आहे. बघू शकता छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता आपली कढईसुद्धा गरम झालेली आहे. यामध्ये तेल टाकणार आहे. आपलं तेल गरम झाले, यामध्ये थोडंसं बटरसुद्धा टाकणार आहे. बटरमुळे पावभाजीला टेस्ट छान येते. नक्की बटर टाका. थोडं तेल आणि थोडं बटरसुद्धा टाकायचं. बटरसुद्धा छान असं गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा घालणार आहे. कांदासुद्धा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान असं परतला कांदा की त्यानंतर आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकणार आहे. तीसुद्धा तेलावरती चांगली परतून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक शिमला मिरची चिरून घेतलेली तीसुद्धा घालणार आहे. आणि आलं लसणाची छान पेस्ट चांगली परतून घ्यायची, जाडसरच केलेले. त्यानंतर शिमला मिरची घालून घेणार आहे. शिमला मिरची पण चांगली तेलावरती परतून घ्यायचे. शिमला मिरची चांगली परतली की 5 मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे. 5 मिनटं झाले, झाकण काढूया. बघू शकता आपली शिमला मिरचीसुद्धा छान मऊ झाले. त्याच्यानंतर टॅमॅटोसुद्धा टाकणार आहे. टॅमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं, आपलं मऊ होईपर्यंत चांगलं परतायचं. थोडंसं मीठ टाकणार आहे आणि 1-2 मिनटासाठी झाकण काढूया. बघू शकता मस्त टॅमॅटो शिमला मिरचीसुद्धा छान मऊ झाले. त्यानंतर आपले यामध्ये मसाले टाकणार आहे. लाल तिखट आहे, पावभाजी टाकले, कलरवाले लाल तिखटसुद्धा टाकले, हळदसुद्धा टाकलेले आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकणार आहे. आपले मसाले छान भाजतील, शिजतील, करपणार नाही आहे. त्यामुळे थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं आहे. 1-2 मिनटासाठी मी झाकण ठेवून देणार आहे. 2 मिनटं झालेले, झाकण काढून घेऊया. बघू शकता आपली भाजीसुद्धा छान शिजलेलं आहे, मसालासुद्धा छान शिजला आहे. यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं बॅटर ते घालून घेणार आहे. छान एकजीव करणार आहे. आपले सगळा मसाला सगळ्या बॅटरमध्ये मिक्स व्हावा. छान असं हलवून मिक्स करून घेतले. थोडंसं पाणी टाकणार आहे. आपलं तुम्हाला किती दाटसर पातळ वगैरे पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि छान असे शिजवून घेऊया 1-2 मिनटासाठी. बघू शकता आपल्या भाजीला छान असा कलर आला आहे. थोडंसं बटरसुद्धा टाकून घेणार आहे वरून. जेवढं बटर टाकेल तेवढं पावभाजीला टेस्ट छान येते. आणि बघू शकता मस्त आणि पावभाजीलासुद्धा कलर छान आला आहे. वरून कोथिंबीर टाकणार आणि आपल्या खाण्यासाठी पावभाजी तयार झालेली आहे. बघू शकता मस्त असं कलरसुद्धा आलेलं आहे पावभाजीला. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.